चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अंडा पकोडा रेसिपी दाखवणार आहे। 4 अंडी उकडून घेतलेली आहेत। आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये बेसन घेते, लाल तिखट, धना जिरा पावडर, बेसन लागणार, त्यानंतर आणि मीठ आणि कॉर्नफ्लॉवर, मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर घातले, 2.5 चमचा घातली। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून एक जीव करून घ्यायचं, ढवळत राहायचं, जसं भजीला पीठ असते त्याप्रमाणे। थोडं पाणी घालून घ्यायचं, कारण अंडी कट करणार ना, त्याच्यामुळे ती डुबवतो तेव्हा त्याच्यामधला जो पिवळा भाग असतोय तो खाली येणार। घट म्हणजे जाड सारण असलं तर, जरा पातळ असलं की बरोबर व्यवस्थित होणार। हळद घातली आहे, त्यातले चारामधले 2-2 भाग करून घ्यायचे। आता अंडी कट करून घ्यायची, हळद घातल्यामुळे जरा कलर येणार। 4 अंडी आता कट करून घ्यायची। चला आता मग तेल ठेवलं, आता तेलामध्ये थोडा मैदा घातला। तेलामध्ये आता मैदा विसरले करून असा अंड किंचित 1 चमचा सोडायचं। मैदा घातल्यामुळे स्ट्रक्चर असते ते जरा घट पकडून राहते, सुटत नाही, त्याच्यामुळे मैदा घाला। ते चांगले फ्राय करून घ्यायचे लालसर रंगावर। अंडी आता कट करून घेणार, 1 अंड्यामधले 2 भाग करून, कारण वरची कवर असते ती जरा कुरकुरीत असली की आत नरम असते, त्यासाठी मस्त लागणार आहे। नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी बघितल्यावर जरा लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्येही कळवा। चला आता मग कढई ठेवली,